नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज जो TETचा पेपर झालेला आहे, आज म्हणजेच 21 नोव्हेंबरला त्यातील पेपर 1 जो आहे इयत्ता पहिले ते इयत्ता 5वी साठीचा होता। त्यातील हा सी संच आहे, सी संच सेट हा सी आहे आणि यामध्ये इंग्लिश ग्रामरवर जे प्रश्न विचारले गेले होते विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की तुमचे कुठले प्रश्न चुकलेले आहेत आणि कुठले प्रश्न करेक्ट आलेले आहेत। आणि या संचामध्ये क्वेश्चन नंबर जर तुम्ही बघितला इथे 2 नंबरचा दिसतोय बघा। इंग्लिश ग्रामरवर हे 31 ते 60च्या दरम्यान प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि 30 मार्क्ससाठीचा हा पर्टिक्युलर क्वेश्चन्स आलेले होते। तर आपण डिस्कस करूया कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले होते। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कुठे डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ते टाकू शकता। तर बघूयात आपण क्वेश्चन नंबर 31 काय विचारला होता, व्यवस्थित समजून घ्या। चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन। वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती हा प्रश्न होता। अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाइफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन अँड मेडिटेशन। तर कुणाला म्हणायचंय? 4 ऑप्शन्स दिले होते, अल्ट्रुइस्ट, असेटिक, एस्थेट आणि 4 नंबरचं ऑप्शन होतं कन्झर्वेटिव्ह। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर जे आहे हे आहे ऑप्शन नंबर 2 असेटिक। आता लक्षात घ्या, अल्ट्रुइस्टचा मीनिंग काय होतो, तर अ पर्सन हू लव्स एव्हरीबॉडी, त्याला अल्ट्रुइस्ट असं म्हणतो आपण। असेटिक म्हणजे अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन अँड मेडिटेशन। मग एस्थेटचा मीनिंग काय होतो? एस्थेटचा मीनिंग होतो बघा, अ पर्सन हू हॅज अ लव अँड अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट अँड ब्युटिफुल थिंग्स। आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे ट्रेडिशनल। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 31चं परफेक्ट आन्सर तुमचं असेटिक आन्सर येतं। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 32 काय विचारला गेला होता? क्वेश्चन नंबर 32, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन। कार्डिनल नंबर म्हणजे अ होल नंबर दॅट शोज क्वांटिटी। कशासाठी? तर अ मिलियन इथे दिलेलं दिसतं बघा तुम्हाला। काय दिलेलं आहे? अ मिलियन। सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। आता इथे अ मिलियनचा अर्थ काय, तर अ मिलियनसाठी 4 ऑप्शन्स दिले होते बघा। पहिलं दिलं होतं 1 लाख, नंतर 1 करोड, नंतर 10,000, नंतर 10 lakhs। तर 1 मिलियन म्हणजे अ मिलियन म्हणजेच किती होतं, तर त्याचं 10 lakhs होतं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे। हा जो दिसतोय तुम्हाला 1 करोड, याला म्हणतो आपण 10 मिलियन्स। त्यामुळे इथे थोडा गफलत होऊ शकते, कारण हा वर्ड कॉमनली आपण यूज करत नाही। तरी लक्षात घ्यायचं आहे की अ मिलियन म्हणजेच काय होतं, 10 lakhs, म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। क्वेश्चन नंबर 33 काय विचारला होता? क्वेश्चन नंबर 33 क्वेश्चन नंबर 33 होता, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर। यामध्ये कुठल्या पार्टमध्ये एरर आलेली आहे? तर ABCD असे 4 पार्ट दिलेले आहेत बघा। काय काय आहे? आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश्ड वेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 years। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये काही एरर नाही आहे, म्हणजे ए हे करेक्ट आहे। वेन आय केम टू नो काही अडचण नाही, वेन क्लॉज यूज केलेला आहे। दॅट बघा इथे सी काय दिलंय बघा, दॅट माय फ्रेंड इज कमिंग म्हटलंय, इथे काय पाहिजे, तर वॉज कमिंग पाहिजे, पास्टमध्ये पाहिजे। वेन क्लॉज नंतर सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि सुरुवातीचा जर मेन क्लॉज हा तुमचा पास्टमध्ये असेल तर नंतरचाही पास्टमध्ये असायला पाहिजे। आणि डी जर तुम्हाला वाटत असेल तर ते आन्सर त्याचं नाही आहे, कारण आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट, इथे अबाउट म्हणजे काय, नियरली। अबाउटचा अर्थ काय घ्यायचा इथं, नियरली, अंदाजे किती वर्ष, 20 years। त्यामुळे ABD हे तिन्ही करेक्ट आहे आणि एरर सी मध्ये आहे। आणि ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय सी, आपल्याला नंबर 1 ला दिसतंय, म्हणून क्वेश्चन नंबर 33चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आन्सर वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आपण त्यावरही चर्चा करू, पण माझ्या मतेचं परफेक्ट आन्सर हे 1 आहे, दॅट इज सी। नेक्स्ट क्वेश्चन बघा। क्वेश्चन नंबर 34 काय विचारला होता,
चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स दिलेलं होतं बघा, वाय डू यू वेस्ट टाईम. वाय डू यू वेस्ट टाईम. विद्यार्थी मित्रांनो, यात सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायचं याचा टेन्स कुठला आहे, तर याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपल्याला लक्षात काय येतं इथे की याचा टेन्स चेंज होत नसतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आता जर खाली आपण 4 ऑप्शन बघितले, वाय इज टाइम बिंग वेस्टेड बाय यू. आता बिंग आलेलं इथं कंटिन्युअस टेन्स नाही आहे म्हणजे पहिलं ऑप्शन निघून जातं. वाय हॅज टाइम बीन वेस्टेड, इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिसतोय म्हणजे हेही नाही, कारण आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य पाहिजे. त्यानंतर वाय इज टाइम बीन वेस्टेड, इथं बीन आलेलं आहे हेही चालत नाही. वाय इज टाइम वेस्टेड बाय यू, काय आन्सर आहे, वाय इज टाइम वेस्टेड बाय यू, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आहे. वाय डू यू वेस्ट, इथे लक्षात घ्या हा झाला एक लॉजिक. या पद्धतीने आन्सर काढता येतं थोडा तुमची प्रॅक्टिस असेल तर. किंवा डू झालं हेल्पिंग वर्ब, यू झालं तुमचं सब्जेक्ट, वेस्ट झालं V1 आणि तुमचं टाइम झालेलं इथे ऑब्जेक्ट. म्हणून ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचं आहे. म्हणून याचा आन्सर करताना कसं होतं बघा, वाय इज टाइम केलं बघा इथं सब्जेक्ट, त्यानंतर वेस्टेड V3 आलं, बाय घेतलं आणि बाय यू, म्हणजे क्वेश्चन नंबर 34चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, परफेक्ट त्याचा आन्सर 4च आहे, दुसरं कुठलंही त्याचा आन्सर होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 35 काय विचारला होता, क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेलं होतं, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम विचारला होता, विरुद्धार्थी शब्द. ॲक्विजिटिव्ह, आता हा व्होकॅब्लरीवरती क्वेश्चन विचारला होता, पण ॲक्विजिटिव्हचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. तर ॲक्विजिटिव्हचा मिनिंग होतो काय, तर ग्रीडी ज्याला म्हणतो आपण, जो ग्रीडी असतो, एक्सेसिव्हली इंटरेस्टेड इन ॲक्वायरिंग मनी ऑर मटेरियल थिंग. पैसा आणि मटेरियल थिंग्स ह्या जर जास्त प्रमाणात इंटरेस्ट असलेला ज्याला म्हणतो आपण, त्याला ग्रीडी म्हणतो. आता इथे 4 ऑप्शन दिले होते बघा, मायसुरली, ऑस्टर, फ्रुगल आणि आर्डेंट. तर यातलं एक लक्षात घ्यायचं, यातलं याचं आन्सर कुठलं येतं. आता मायसरली म्हणजे कंजूस, डज नॉट स्पेंड मनी, मायसरली. ऑस्टरचा मिनिंग होतो बघा सिव्हिअर अँड स्ट्रिक्ट इन मॅनर ज्याला म्हणतो आपण, किंवा अ पर्सन who lives in plain and simple life which is void of comfort and luxuries. बघा ऑस्टर, हेच त्याचा आन्सर आहे. फ्रुगलचा मिनिंग बघा काय होतो, तर काटकसरी होतो, युझिंग ओनली ॲज मच मनी ऑर फूड निडेड. आणि आर्डेंट म्हणजे शोईंग स्ट्रॉंग फिलिंग, स्पेशली लाइकिंग ऑफ समबडी ऑर समथिंग. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 35चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, ऑस्टर. म्हणजेच आपण इथे अँटोनिम पाहिजे आपल्याला, याच्या ॲक्विजिटिव्हच्या अपोजिट आहे ऑस्टर. क्वेश्चन नंबर 36 बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डक, डकलिंग आणि हेअरचं आपल्याला काढायचं आहे. डक आणि डकलिंग यामध्ये सगळ्यांनी समजून घ्या, यंग वन्स आहे ते सगळे यंग वन्स. म्हणजे डकचं लहान जे पिलू असतं त्याला यंग वन जे असतं त्याला काय म्हणतात, तर त्याला डकलिंग म्हणतात. आणि हेअर जे आहे त्याचं ऑप्शन 4 आहे, दॅट इज लेव्हरेट, LEVERET. यात सिग्नेट होत नाही, टॅडपोल होत नाही ॲक्च्युली, आणि पिगलेट देखील होत नाही. सिग्नेट हे जे आहे, सिग्नेट याला यंग स्वॅन म्हणतो आपण, टॅडपोल म्हणजे बेबी फ्रॉग म्हणतो आपण, पिगलेट म्हणजे यंग पिग म्हणतो, आणि लेव्हरेट म्हणजे यंग हेअर आपण ज्याला म्हणतो, आणि ज्याचं वय हे लेस दॅन 1 इयर असतं. ओके. क्वेश्चन नंबर 37 बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात आलंय सगळ्यांच्या. 36चा आन्सर आहे ऑप्शन 4. 37 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डिरेक्ट स्पीच. आता इथे काय दिलेलं आहे, याचं डिरेक्ट स्पीचचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. कारण इथे बघा, ओ व्हॉट अ लवली डे शी एक्सक्लॅम्ड. सेंटेन्स एक्सक्लेमेटरी आहे, एक्सक्लेम्ड यूज केलेला आहे, त्यामुळे ते रूल्स माहिती पाहिजे आपल्याला काय यूज करायचं असतं. एक्सक्लेमला एक्सक्लेम्ड यूज करायचं आहेच. आणि त्यानंतर याचा टेन्स बघा, ओ व्हॉट अ लवली डे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. कुठला आहे, सिम्पल प्रेझेंट. तर याचा सिम्पल पास्टमध्ये चेंज झाला पाहिजे, सिम्पल पास्ट. यासाठी चेंज द नरेशनचे रूल्स माहिती पाहिजे. आता इथे बघा, शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर. या आता प्लेजरच म्हणजे आनंद झालेला आहे.
ओ काढण्यासाठी आपल्याला इथे काय केलंय बघा, शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. इट वॉज अ लवली डे झालेला आहे इथे कुठला, दिस इज सिम्पल पास्ट. आणि व्हॉट अ लवली डेचा आपण चेंज केलेला आहे, इट वॉज अ लवली डे, आणि याला दॅटनं कनेक्ट केलेलं आहे. ऑप्शन 1 त्याचा आन्सर करेक्ट आहे. सेकंड इनकरेक्ट, थर्ड इनकरेक्ट, चौथा येतच नाही. इथे ई झालेलं आहे त्यामुळे चुकतं बघा. याचा टेन्स जसाच्या तसा ठेवलेला आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 37चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. परफेक्ट आन्सर मी तुम्हाला याचे सांगतोय जेणेकरून तुम्हाला यात तुमचा गेस येईल. क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज डॅश फॉर हिज इव्हिल डीड्स. इथे दिले बघा फेमस, सेलिब्रेटेड, नोटोरियस आणि नोटेड. आता यामध्ये फेमस हे पॉझिटिव्ह असतं, सेलिब्रेटेड पॉझिटिव्ह आहे, नोटेड हे पॉझिटिव्ह येणं येतं, पण नोटोरियस याचा आन्सर आहे. म्हणजेच बघा याचा आन्सर काय होतं, नोटोरियस. लक्षात घ्या. 38चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नोटोरियस म्हणजे काय, वेल नोन फॉर समथिंग बॅड. याला काय म्हणायचं आहे, वेल नोन फॉर समथिंग बॅड, समथिंग बॅड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39चा आन्सर बघा. क्वेश्चन नंबर 39 काय आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रीडिंग इज इझियर डॅश स्पीकिंग. रीडिंग इज इझियर पहिला ऑप्शन दिलाय 2, दुसरं दिलंय फॉर, तिसरं दिलंय बी आणि चौथं दिलंय दॅन. आता एक कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. आता फॉर आणि बी तर येतच नाही, मग कन्फ्यूज मुलं कुठं होतात, 2 येतं की 4 येतं, पण इथे इझी, इझियर, इझिएस्ट. इझियर आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये याचं सेंटेन्स आहे आणि तिथे आपण दॅन यूज करतो म्हणून इझियर दॅन येतं. क्वेश्चन नंबर 39चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, दॅट इज दॅन. लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं मी तुम्हाला लॉजिकही सांगतो, याचा आन्सर असं का आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 40 बघा. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. मिसमॅच्ड दिलेलं आहे, काय होतं बघूया. मिसमॅच्ड हे लक्षात घ्या बरं. क्वेश्चन, पॅरट्स स्क्वेल, फ्रॉग्स क्रॉक, औल्स हुट आणि हॉर्सेस नेई. म्हणजे इथे ॲनिमल्स आणि त्यांचे साऊंड्स इथे दिलेले आहेत आपल्याला, ॲनिमल्स अँड साऊंड्स. तर पॅरट्सचं स्क्विल होत नाही, औल्स हुट करेक्ट आहे. आपल्याला मिसमॅच सांगितलंय म्हणजे हा याचा साऊंड आहे. फ्रॉगचा क्रोक साऊंड आहे आणि हॉर्सेसचा नेई आहे आणि पॅरटचा स्क्विल नाही होत बघा, हे चुकीचं आहे. पॅरट स्क्वॅक असतं, SQUSQUAWK, म्हणजे कन्फ्यूज केलं मुलांना इथे, किंवा टॉक देखील होतं. आता हे स्क्विल जे आहे ना, दिस इज ऑफ माईस, म्हणजे स्क्विल जे आहे दॅट इज ऑफ माईस साऊंड. माईसचा साऊंड असतो, म्हणजे ज्याला आपण उंदीर असतो म्हणतो त्याचा साऊंड असतो. त्यामुळे आपल्याला मिसमॅच्ड जे आहे क्वेश्चन नंबर 40चा आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 41चा आन्सर काय आहे. क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही विल नॉट कम आणि समोर दिलेलं आहे फिल इन द ब्लँकसाठी. पहिला ऑप्शन, आय डू नॉट थिंक, मे थिंक, आय थॉट, आय थिंक. ही विल नॉट कम, आय डोंट थिंक. हे निगेटिव्हमध्ये याचा यूज. ही विल कम, आय डू नॉट थिंक. आता इथे नॉट नसतं तर आय डू नॉट थिंक करेक्ट आलं असतं. मे थिंक येणारच नाही आणि आय थॉट येणार नाही आहे. इथे परफेक्ट बसतंय बघा, आय थिंक येतं इथे. व्हॉट इज द करेक्ट आन्सर. हाय याचा आन्सर आहे आय थिंक ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 41चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 42 काय विचारला गेला होता. फाइंड आउट द फ्रेज which can correctly substitute the underlined part of the sentence. I saw him make a ray face. ray face. इथं make a ray face बघा, इथं ray face ला अंडरलाईन केलेलं आहे आणि इथे 4 ऑप्शन्स दिलेत बघा. शो डिसअपॉइंटमेंट, फील सिक, अब्यूज आणि नंतर दिले क्राय विथ पेन. आता याचा आन्सर काय होतं बघा. एक फ्रेज आहे बघा कशी, मेक अ रे फेस म्हणजे शो डिसअपॉइंटमेंट बाय फ्राउनिंग. बघा इथे काय, मेक अ राय फेस म्हणजे काय, त्याचा मिनिंग होतो शो डिसअपॉइंटमेंट. काय त्याचा मिनिंग होतो, शो डिसअपॉइंटमेंट
बाय फ्राउनिंग, बाय फ्राउनिंग त्याचा मिनिंग होतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 42चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ज्याचं शो डिसअपॉइंटमेंट होतं. त्याचा आन्सर फील्स ते होणार नाही, अब्यूज होणार नाही आणि क्राय विथ पेन नाही, तर काय होतं शो डिसअपॉइंटमेंट. लक्षात घ्या कशा पद्धती. आय सॉ हिम, मग लक्षात घ्या इथे डिसअपॉइंटेड यू कॅन से मेक अ रे फेस, म्हणजेच काय शो डिसअपॉइंटमेंट. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 33 बघा काय विचारला होता. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डॉक्टर डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टेन मेडिसिन्स, असा क्वेश्चन होता. आणि बघा इथं दिले ऑप्शन बॅन, प्रिस्क्राइब्ड, प्रोहॅबिटेड आणि प्रोस्क्राइब्ड. आता बॅन काय केलं जातं, लिगली ज्याला म्हणतो ऑफिशियली, आणि लिगली प्रोहिबिट, आणि हा वर्ड इथे यूज होत नाही. प्रिस्क्राइब्ड म्हणजे काय होणं, मेडिसिन और ट्रीटमेंट सजेस्ट करणं, ज्याला म्हणतो प्रिस्क्रिप्शन ज्याला म्हणतो आपण, त्यामुळे हे येणार नाही आहे. फ्रॉम बघा इथे काय दिलेलं आहे, इथे काय द डॉक्टर डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टेन मेडिसिन्स, इथे निगेटिव्ह आहे म्हणजे प्रोहिबिटेड आहे, प्रोस्क्राइब्ड होत नाही. प्रोस्क्राइब म्हणजे काय फॉरबिड स्पेशली बाय लॉ, निषेध करणे ज्याला म्हणतो आपण. आणि प्रोहिबिटेड म्हणजे काय, तर त्याचा मिनिंग होतो प्रतिबंध करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 43चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 काय विचारला होता बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट आणि ही इज माय एल्डर ब्रदर. यामध्ये बघा काय आहे, इथे दिलेलं तर ओनली 1 इज करेक्ट, बोथ 1 and 2 आर करेक्ट, बोथ ओनली 2 इज करेक्ट अँड बोथ 1 and 2 आर इनकरेक्ट. आणि इथे काय दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट, यामध्ये कंपॅरेटिव्ह आहे, त्यामुळे या सेंटेन्समध्ये काहीही मिस्टेक नाही आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. नंतर दिलंय बघा ही इज माय एल्डर ब्रदर. एल्डर म्हणजे मोठा भाऊ, त्याला बिग ब्रदर म्हणत नाही तर त्याला एल्डर ब्रदर म्हणतात, ते ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. त्यामुळे बोथ 1 and 2 आर करेक्ट. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या त्याच्या मागचं लॉजिक काय आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. We should get to the cinema early not to miss the beginning of the film. Not to miss. आता इथे बघा ऑप्शन दिलेले फॉर नॉट मिसिंग, इन केस नॉट टू मिस, इन ऑर्डर नॉट टू मिस अँड नो इम्प्रूव्हमेंट. इन केस असं यूज करता येत नाही, इन ऑर्डर टू देखील यूज इथे होत नाही. लक्षात घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. याचं कारण, याचे कारण देखील आहे, त्या फ्रेजेस यूज करायचे. इन ऑर्डर टू म्हणजे काय, अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर सिक्वेन्स. इन केस म्हणजे काय, इफ इट इज ट्रू दॅट, तसं यूज केलं तर म्हणजे सेकंड आणि थर्ड येत नाही आणि फोर्थही होणार नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 45चा आन्सर आहे ऑप्शन 1, दॅट इज फॉर नॉट मिसिंग. सो कसं होईल बघा, वी शूड गेट टू द सिनेमा फॉर नॉट मिसिंग द बिगिनिंग ऑफ द फिल्म. म्हणजे क्वेश्चन नंबर 45चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 46 काय विचारला होता बघा. क्वेश्चन नंबर 46. विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अनअकॅडमीवरती देखील मी शिकवत असतो, तिथे देखील मला फॉलो करा. MPSC रिलेटेड इंग्लिश ग्रामर मी तिथे शिकवत असतो. एकदा 27 तारखेला माझा एक कोर्स तिथे लॉन्च होतो आहे, PSI साठीचा आहे, कंबाईन एक्झामसाठीचं इंग्लिश ग्रामर. तरी तिथेही मला तुम्ही फॉलो करू शकता. क्वेश्चन नंबर 46 बघा विद्यार्थी मित्रांनो. फिल इन द ब्लँक विथ अल्टरनेटिव्ह. दिस इज द डॅश न्यूज. आता इथे काय ऑप्शन्स दिलेले बघा, लॅटर, लेटेस्ट, लास्ट आणि लेट. आता इथे लॅटर नंतरची दिस इज द लॅटर न्यूज म्हणत नाही फॉर्म आपण, किंवा इथे लेट म्हणत नाही. आता लास्ट आणि लेटेस्टमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बघा विद्यार्थी. दिस इज द लास्ट न्यूज, दिस इज द लास्ट न्यूज. आता काही पद्धतीने इथे हेही करेक्ट यायला हरकत नाही, पण इथे आपल्याला परफेक्ट 100% कुठलं बसतं तर लेटेस्ट, आत्ताची नवीन न्यूज. काय आपण कधी फ्रेज यूज करताना काय करतो, लेटेस्ट न्यूज, फ्रेश न्यूज नाही म्हणायचं तर लेटेस्ट न्यूज. क्वेश्चन नंबर 46चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 47.
क्वेश्चन नंबर 47, ही रॅन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन क्विक, ॲज क्विकली, सो क्विक, क्विकली. इथं सिम्पल आहे, इथे क्विकलीच बसतं, कारण आहे ॲडवर्ब रॅन नंतर येणारं आणि ते इथं कुठलं, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 47चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 48 बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द नंबर ऑफ कस्टमर्स, द नंबर ऑफ इथे यूज केलेलं आहे बघा. पहिली गोष्ट हे एक आहे त्यामागचं लॉजिक, कारण सिंग्युलर असतं त्यामुळे सिंग्युलरच दिलेलं आहे तिथं सगळं. कस्टमर्स इन्क्रीजेस, कस्टमर्स विल बी इन्क्रीज, कस्टमर्स इज इन्क्रीजिंग आणि विल हॅव इन्क्रीज्ड. आता इथं काय येतं आन्सर येतं इन्क्रीजेस येतं बघा. इन्क्रीजेस ॲज न जॉईन केलेलं आहे बघा. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स इन्क्रीजेस हे करेक्ट आन्सर आहे याचं बघा. इन्क्रीजेस देखील करेक्ट आहे. तुम्ही म्हणाल इथे कस्टमर्स आलं नाही, द नंबर ऑफ यानुसार याचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम टेन्स कुठला कुठे यूज करायचा तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे. क्वेश्चन नंबर 48चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या कुठल्या क्वेश्चन, आणि ज्यांना ज्यांना एक्झाम दिली असेल त्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करा, कारण ते देखील चेक करू शकतील. क्वेश्चन नंबर 49 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ डॅश ऑफ एक्सपर्ट, स्टाफ, बँड, पॅनल आणि बंच असं दिलेलं आहे. कलेक्टिव्ह नाउन रिलेटेड आहे आणि कधी लक्षात ठेवायचं, एक्सपर्ट्ससाठीचं काय असतं कलेक्टिव्ह नाउन, दॅट इज पॅनल. दॅट इज पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 49चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज पॅनल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 50 काय विचारला होता, फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्सचं आपल्याला काय सांगितलं इथं फेमिनाईन नाउन, फॉक्सन, शी फॉक्स, विक्सन आणि काय दिलेलं आहे फॉक्सेस. विद्यार्थी मित्रांनो इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. याचं आन्सर फॉक्सन नाही, शी फॉक्स नाही आणि फॉक्सेस नाही, त्याचा आन्सर आहे विक्सन. दॅट इज ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, ज्याला आपण अ फिमेल फॉक्स म्हणतो. काय म्हणतो, अ फिमेल फॉक्स. लक्षात घ्या, विक्सन, VIXEN. ओके. क्वेश्चन नंबर 50चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज विक्सन. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एक टिपिकल प्रश्न म्हणजे ज्याला पॅसेज दिला होता आणि त्याच्यावर ते प्रश्न विचारलेले होते. आपण पॅसेज एकदम शॉर्टमध्ये पटकन रीड करून घेऊया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. 51 to 55चे आन्सर्स द्यायचे याच्यावर आधारित. इन लार्ज पार्ट डिटरमाइंड बाय अ पर्सन, जीन्स पाहिजे बघा इथे, GENS केलं, GENES पाहिजे ते जीन्स. इन शॉर्ट, सम पीपल आर मोर प्रीडिस्पोज टू बी फॅट. प्रीडिस्पोज म्हणजे पूर्वस्थिती ज्याला म्हणतो आपण, टू बी फॅट. मोर ओव्हर, समवन हु वॉज ओबेस म्हणजे फॅट ज्याला म्हणतो आपण ओबेस, इन चाइल्डहुड विल हॅव मोर फॅट सेल्स दॅन ॲन ॲव्हरेज पर्सन. वन्स मेड द सेल्स मे एनलार्ज और श्रिंक बट दे नेवर डिसअपियर. म्हणजे त्या एनलार्ज होऊ शकतात का श्रिंक होऊ शकतात. कुठल्या सेल्स, ज्या सेल्स फॅट सेल्स म्हटलं इथे. जीन्स हाऊएव्हर डोंट हॅव टू कंट्रोल युअर गर्थ. आता हा गर्थ जो वर्ड आहे कमरेभोवतीचा जो आपण घेरा म्हणतो त्याला घेर, त्याला गर्थ. म्हणजे जीन्स हाऊएव्हर डोंट हॅव टू कंट्रोल युअर गर्थ. The size of your fat cells depends on you, on your eating habits and lifestyle. There are ways to keep them small. Eat low fat or fiber rich foods such as whole grain breads, vegetables and fruits. Chew food slowly. आता पॅरेग्राफ दिसायला सोपा आहे, समजतो, पण काही प्रश्न मी बघितले यातले की विद्यार्थ्यांना थोडे 1-2 प्रश्न कन्फ्यूज करणारे होते. तर बघूया मला काय आन्सर त्याचं वाटतंय. परफेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय बघा. क्वेश्चन नंबर 51चं आन्सर काय, व्हॉट वन इट्स इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट बिकॉज. आता व्हॉट वन इट्स आपण जे खातो त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर काय कंट्रोल करण्यासाठी, वेट कंट्रोल करायला. फॅट इज बर्न्ड फास्टर दॅन प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स हे एक दिले. प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स यूज अप मोर कॅलरीज दॅन फॅट्स. फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट. आणि त्यानंतर दिलं बघा, डायजेशन इज अफेक्टेड बाय प्रोटीन्स अँड काय दिलेलं आहे कार्बोहायड्रेट्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या,
काहींना वाटू शकतं की पहिलं आन्सर आहे बघा, फॅट इज बर्न्ड फास्टर दॅन प्रोटीन्स अँड दॅट, बट फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट. आणि हाच एक पार्ट आहे ज्याला आपण काय करू शकतो, थांबवला गेला पाहिजे. व्हॉट आय फील दॅट इज ऑप्शन नंबर 3 शुड बी द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 51. यामध्ये काही म्हणजे इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, फॅट इज बर्न फास्टर, पण इथे विचारलं काय आपल्याला, व्हॉट वन इट्स इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट, बिकॉज त्याच्या मागचं कारण आहे की फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कॉन्टेंट. व्हॉट आय फील, आता कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन हा वर्ड कुठे आलेला नाही आहे, बट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट वन इन रिलेशन टू द पॅरेग्राफ. सो व्हॉट आय पर्सनली फील, क्वेश्चन नंबर 51चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 या क्वेश्चनच्या बाबतीत पर्टिक्युलरली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 52 काय विचारला होता, बॉडी वेट कॅन बी कंट्रोल बाय बेस्ट. सिम्पल, याचं करेक्ट आन्सर लगेच लक्षात येतं, दॅट इज ऑप्शन नंबर 2. माइल्ड डेली एक्सरसाइज अँड अ प्रॉपर डाएट. यामध्ये पहिलंही नाही, त्यानंतर थर्ड नाही आणि फोर्थ नाही. यामध्ये बघा 100% जे बसतंय तुमचं माइल्ड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 52. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 53 काय विचारलेला होता, हा देखील पॅरेग्राफवर तेच होता. काय बघा, सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड आर. बघा काय दिलेलं, युझिंग कार ओकेजनली, काही संबंध येत नाही. यूज ऑफ बायसिकल ॲज फार ॲज पॉसिबल, सम वेज हे देखील. आणि त्यानंतर बघा, मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स आणि टोटल अबंडनिंग द यूज ऑफ लिफ्ट. पहिला आणि चौथं तर येत नाही. राहिला प्रश्न 2 मध्ये कुठलं. आता इथे पॅरेग्राफमध्ये याचा कुठं संबंध आलेला दिसत नाही, पण मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स लाईफस्टाईलवरती येतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 53चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 54 कुठला आहे आणि 55 दोन्ही हे पॅरेग्राफवर आधारित होते. परत बघा, व्हॉट कॅन वी कन्क्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज. मला सांगा आता एक्सरसाइज विषयी पॅरेग्राफमध्ये काही आलेलं तुम्हाला दिसतंय का. लाईफस्टाईल आणि 1-2 वर्ड सुटले तर काहीच नाही आहे. तरी आपण बघूयात ऑप्शन काय आहेत. एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट. इट मेक्स वन मोर मर्क्युरियल. आता हा मर्क्युरियल वर्ड इथे परफेक्ट बसतच नाही, ऑप्शन 2 तुमचं इथेच डिलीट होतं आहे. इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह. आणि लास्ट दिलं आहे, इट इज डिफिकल्ट टू डू एक्सरसाइज विच इज इफेक्टिव्ह. हे देखील चूक आहे. 1 आणि 3 मध्ये बघा इथे कन्फ्युजन तुमचं वाढू शकतं. आता मला सांगा, एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट, हे देखील होऊ शकतं बॉडी वेट जर आपण पॅरेग्राफचा विचार केला. आणि इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह हे देखील होतं. पण आपल्याला दिलेलं रिलेटेड टू फॅट हा चालला आहे आपला प्रश्न, त्यामुळे याचा आन्सर 1 यायला पाहिजे. 1 क्वेश्चन नंबर 54चा आन्सर आहे 1. एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट. हे तर आता मला एक्सरसाइज आणि इथे जर तुम्ही ऑप्शन 3 जर बघितलं, ॲक्टिव्ह आणि मेंटली पॉझिटिव्ह ठेवतंच, हे आहेच, पण ते बॉडी वेट कमी करायलाही प्रयोग करत आहे. म्हणजे पॅरेग्राफचा जर विचार केला तर ऑप्शन 1 हे इथे करेक्ट बसतं आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 55. इन डिटरमाइनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन, जीन्स प्ले पॅरामाउंट रोल. ओके, त्यानंतर अडल्टहूड अल्टर्स चाइल्डहूड पॅटर्न्स ड्रास्टिकली. त्यानंतर 3 इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल मेक नो इम्पॅक्ट ऑन फॅट सेल्स. बघा नो म्हटलं, हे असं नाही, इम्पॅक्ट करतो ते. आता फॅट सेल्स फॉर्म ड्युरिंग चाइल्डहूड आर क्रुशियल इम्पॉर्टन्स. ह्याही क्रुशियल इम्पॉर्टन्स असतात. नंबर 4 क्वेश्चन नंबर 55चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. फॅट सेल्स ड्युरिंग चाइल्डहूड आर आहेत, कारण त्या पॅरेग्राफमध्ये तसं आपल्याला दिसत आहे. तर क्वेश्चन नंबर 51 to 55 याचे आन्सर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की सर हे आन्सर होऊ शकते का, आपण डिस्कस करूया, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. बाकी सगळे 101% उत्तरं करेक्टच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पण कुठे एखाद्याला डाऊट असू शकतो. क्वेश्चन नंबर 56 बघा, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट. वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. वॉटर इज नीडेड म्हटलंय.
आणि इथे सांगितलंय WH टाईप वर्ड आपल्याला यूज करून क्वेश्चन तयार करायचं आहे. WH टाईप क्वेश्चन. हु इज निडेड टू सस्टेन, व्यक्ती आहे का, नाही म्हणजे पहिला ऑप्शन नाही. व्हॉट इज निडेड, त्यानंतर बघा विच इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ, लाईफ ऑन अर्थ विच इथे यूज केलंय. बरं, हुज इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ, हुज हे देखील चालत नाही. हु आणि हुज हे माणसाशी रिलेटेड किंवा लिव्हिंग थिंग ज्याला म्हणतो आपण, हु व्यक्ती. आता विच आणि व्हॉट मध्ये कुठलं, विच इज निडेड टू सस्टेन, नो दिस इज नॉट करेक्ट. सो व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ हे परफेक्ट 100% याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 56चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 57 बघा काय विचारला होता. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज आय वॉज लुकिंग फॉर. फॉरच येतं, याचं लुकिंग अबाउट येत नाही, ॲड येत नाही आणि टू येत नाही. याचं परफेक्ट आन्सर कुठलं येतं क्वेश्चन नंबर 56चं, दॅट इज क्वेश्चन नंबर कुठलं आहे 57चं. क्वेश्चन नंबर 57चं फॉर येतं. लुक फॉर म्हणजे काय, टू होप फॉर समथिंग वॉन्टेड ऑर निडेड, ज्याची गरज आहे तुम्हाला ते शोधण्यासाठी इथे आपण लुक फॉर यूज करतो. इथे फॉर आन्सर करेक्ट आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो काय विचारला होता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 58. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड. इथे बघा काय दिलेलं आहे, रिअरेंज करायचं सांगितले. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सेंटेन्स, चूज द करेक्ट सिक्वेन्स. द पर्सन, बघा PQRSचा सिक्वेन्स लावायचा आहे. द पर्सन हु इज पुअर कॅनॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर. ओके, सेंटेन्स बघा. आता इथे आपण यसनं जर सुरुवात घेतली, द पर्सन कॅनॉट, द पर्सन कॅनॉट कुठे दिलंय बघा, याचं बघा, द पर्सन हु इज प्रॉपर कॅनॉट बिकॉज ही इज पुअर, हे बसतच नाही, लॉजिकल सेंटेन्स होत नाही. द पर्सन ऑप्शन्स टाकून बघूयात सगळे. द पर्सन कॅनॉट बिकॉज ही इज पुअर हे येत नाही. आता पी बघूयात. द पर्सन बिकॉज ही इज पुअर, द पर्सन बिकॉज ही इज पुअर वर्क हार्ड अँड इफिशियंटली कॅनॉट हु इज पुअर, नाही हेही बसत नाही. परफेक्ट याचं हेच बसणार आहे, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. कसं सेंटेन्स होतं बघा, द पर्सन हु इज पुअर कॅनॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर, असं ते सेंटेन्स होतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 58चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता बघा, क्वेश्चन नंबर 59. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड, स्पेलिंग रिलेटेड होता. मिसलेनियस पहिलं चुकीचं आहे, दुसरंच करेक्ट आहे, तिसरं चूक, चौथं चूक. MISCELLANEOUS मिसलेनियस असाच वर्ड तो होतो. तर क्वेश्चन नंबर 59चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आणि लास्ट क्वेश्चन विचारला होता बघा, लास्ट क्वेश्चन. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन ब्लँक. आयर्न इज डॅश युजफुल मेटल, द येत नाही इथे, किंवा 1 सेकंड. ओके, परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 60चा आन्सर. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आयर्न इज डॅश युजफुल मेटल, द येत नाही, ॲन येत नाही, नो आर्टिकल येत नाही, इथं येतं अ. आयर्न इज युजफुल म्हटलं, य साऊंड आहे, हे व्यंजन आहे कॉन्सोनंट, आणि कॉन्सोनंट असेल तर आपण अ हे वापरतो. त्यामुळे इथे परफेक्ट जे बसतं आहे, आयर्न इज अ युजफुल मेटल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट क्वेश्चन नंबर 60चं. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे सगळ्या प्रश्नांचे उत्तर काय असायला पाहिजे याचं तुमच्यासोबत डिस्कशन केलेलं आहे. नक्कीच तुमच्या लक्षात येईल तुमचे किती प्रश्न करेक्ट आले. तरी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅक्सिमम व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की त्यांचे प्रश्न कुठले करेक्ट आलेले आहेत आणि कुठले इनकरेक्ट आलेले आहेत. धन्यवाद.